पहिल्यांदा तर मी सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। भारतीय प्रजासत्ताक, आमचा भारत देश, आमचा तिरंगा, आमचं संविधान हे सर्व चिरायू हो आणि शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होत राहो अशा पद्धतीची कामना आजच्या दिवसाच्या निमित्ताने करतो। खरं म्हणजे आज माननीय प्रधानमंत्री महोदयांनी सर्व पक्षांना अपील केली आहे, महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याची। त्यावर काही प्रतिक्रिया मी देखील बघितल्या, या फार सिलेक्टिव्ह प्रतिक्रिया आहेत। याचं कारण 2023 मध्ये संविधान संशोधन करून ज्यावेळी महिला विधेयकाला मान्यता दिली त्यावेळी 2 कंडिशन त्याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या आहेत, सेन्सस पूर्ण करणं आणि सेन्सस पूर्ण करून डिलिमिटेशन करणं आणि त्यानंतर महिला विधेयक लागू करणं। त्यामुळे जोपर्यंत सेन्सस पूर्ण होत नाही आणि डिलिमिटेशन होत नाही तोपर्यंत महिला विधेयक लागू होऊ शकत नाही। सेन्ससला वेळ लागतो आहे हे बघितल्यानंतर मागच्या अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने नवीन संविधान संशोधन आणलं होतं की ज्याच्यामध्ये नवीन सेन्सस होत नसेल तर जुना सेन्सस लागू करून ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भात ते संविधान संशोधन होतं। परंतु काही विरोधी पक्षांनी त्याला मान्यता दिली नाही आणि त्यामुळे 2/3 मेजॉरिटी न मिळाल्यामुळे ते विधेयक पडलं आणि म्हणून आज 2023च्या विधेयकाप्रमाणे परिस्थिती आहे आणि त्या विधेयकाप्रमाणे जर महिला आरक्षण द्यायचं असेल तर सेन्सस पूर्ण करणे आणि त्यानंतर डिलिमिटेशन करणे हाच पर्याय आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरा पर्याय पाहिजे असेल तर जे नव्याने संविधान संशोधन मांडलेलं आहे त्याला समर्थन देणं हा एकमेव पर्याय आहे। 2023ला एकमताने तुम्ही विधेयक मान्य केलं, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की त्या विधेयकात या 2 प्री कंडिशन शिवाय महिलांना आरक्षण दिलं जाऊ शकत नाही आणि ते जर द्यायचं असेल तर नवीन विधेयक आणावं लागेल। हे सगळं माहिती असताना आपल्या बोलीभाषेमध्ये येडा बनून पेढा खाणं हे बंद करा। खरोखर महिला आरक्षण आणायचं असेल आणि महिला आरक्षणाला तुमचं समर्थन असेल तर संविधान संशोधनाला मान्यता द्या, 2/3 मेजॉरिटीने ते मंजूर करा, तर आणि तरच महिलांना 2029ला आरक्षण मिळू शकेल। नाहीतर खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे विरोधी पक्षाने करू नये। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणादरम्यान दिमागी नक्षलवाद असं देखील काय सांगेल? मला असं वाटतं की अतिशय योग्य उल्लेख त्यांनी केलाय। बंदूक घेतलेला नक्षलवाद तर संपला, पण त्याहीपेक्षा खतरनाक असा दिमागी नक्षलवाद ज्या लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता भरलेली आहे असा नक्षलवाद आपल्याला पाहायला मिळतोय। आणि दुर्दैवाने त्याचा एक नमुना आज काँग्रेसच्या कार्यक्रमातही पाहायला मिळाला। देशाच्या एकूण निर्णयांमध्ये संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्टला वाजवायचं हा देशाच्या संविधानाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारात घेतलेला निर्णय असताना पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे? हे अराजकता नाही तर काय आहे? एक प्रकारे संवैधानिक शक्तीचा हा अपमान नाही तर काय आहे? आणि म्हणूनच अशा प्रकारचे अनेक दिमागी नक्षलवाद आणि त्याचे नमुने आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याच्याशी आपल्याला लढावंच लागेल। मला असं वाटतं की हा मुद्दाच, माफ करा शब्द वापरतो पण मूर्खपणाचा आहे। यापूर्वी कधीही या कॉलममध्ये जात हा विषय नव्हता। आता SC, ST आणि जात हा विषय त्याच्यामध्ये आहे।
तो याकरता आहे की जातीच्या संदर्भात प्रत्येक राज्यामध्ये OBCच्या सूचीत वेगवेगळ्या जाती आहेत. एकदा सगळ्या जाती आल्या की केवळ एक कमांड दिली की त्या जातींचं बंचिंग होऊन OBC समाजाची लोकसंख्या आपल्याला कळेल. प्रत्येक जातीची लोकसंख्या आली की एका कमांडवर OBCची लोकसंख्या आपल्या हातामध्ये येईल. त्यामुळे जातीगत जनगणना हा महत्त्वाचा मुद्दा होता, तो मुद्दा मंजूर झाला आहे. त्यातनं OBCची जनगणना देखील मिळणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याचं स्वागत व्हायला हवं. खरं म्हणजे याची मागणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा छगन भुजबळ साहेबांनी केली होती आणि छगन भुजबळ साहेबांनी काल याचं स्वागत केलं आहे. स्वातंत्र्य दिनाचा जो आज कार्यक्रम झाला लाल किल्ल्यावर, तिथे राहुल गांधी आज देखील अनुपस्थित असल्याचं दिसलं. मल्लिकार्जुन खरगे हे देखील आज अनुपस्थित होते. मला असं वाटतं फार दुर्दैवी आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची दुश्मनी, यांची शत्रुता किंवा यांचा विरोध हा भारतीय जनता पक्षाला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाला विरोध करावा, भारताला विरोध करू नये. हा पक्षाचा फंक्शन नाही, पक्षाचा हा कुठलाही सोहळा नाही, हा भारताचा सोहळा आहे. भारताच्या संविधानाने तयार केलेली जी इन्स्टिट्यूशन आहे त्या इन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत संपूर्ण भारताची सार्वभौमता दाखवणारा तिरंगा झेंडा वर जातो, हा आपला सोहळा आहे. या सोहळ्याला दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी अनुपस्थित राहणं हे दुर्दैवी आहे. विरोधी पक्षातले एक नेते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मिलिंद नार्वेकर आणि तुमचा सकाळचा जो काही हे चांगली गोष्ट आहे. बघा, कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला कोणी ना कोणी उपस्थित राहिलं पाहिजे, पण जे संविधानिक पदांवर आहेत त्यांनी त्या त्या संस्थेच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलं पाहिजे, महत्त्वाचं असतं. सर, चाकण येथील समस्यांचं निराकरण करण्यासाठी आता समिती नेमण्यात आलेली आहे. 14 जणांची समिती असणार. चाकणमध्ये असं लक्षात आलं की मुळात समस्या उत्पन्न होण्याचं कारण मल्टिपल अथॉरिटीज आहेत, त्यांचं कॉर्डिनेशन नसणं हे महत्त्वाचं कारण आहे. आणि म्हणून आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत एक कॉर्डिनेशनची कमिटी केली आहे, वेगवेगळे डिपार्टमेंट्स त्याच्या अंतर्गत दिले आहे आणि त्याला आम्ही एक लक्ष दिलेलं आहे की त्यांनी संपूर्ण प्लॅन तयार करायचा. रिसोर्सेस उपलब्ध आहेत, त्याचा वापर करून या ठिकाणी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट दूर करायचं आणि ज्या अपेक्षा उद्योजकांच्या आहेत त्या कमीत कमी वेळात पूर्ण करायच्या, याकरता ही कमिटी केली आहे. केवळ चाकणच नाही तर पुण्यातल्या इतरही इंडस्ट्रीयल एरियाजमध्ये ही कमिटी लक्ष घालेल आणि पुढच्या टप्प्यामध्ये इंडस्ट्रीयल टाउनशिप ॲक्टच्या अंतर्गत या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था तयार करून त्या माध्यमातून इथल्या सगळ्या सोयी निर्माण करण्याचा शासनाचा उद्देश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकींनी सकाळी विधान केलंय की माझ्या वडिलांचा जो मृत्यू झाला होता, हत्या झाली होती, त्यानंतर त्याचा तपास पूर्ण होते, त्याला जोडूनच ते म्हणतात की माझी सुद्धा सुरक्षा आज काढून घेण्यात आली असं ते म्हणतात. कुठली सुरक्षा काढलेली नाही, त्यांना सुरक्षा दिलेली आहे. अधिकच्या सुरक्षेची अपेक्षा आहे. त्याही संदर्भात मी स्वतः आपले जे CP आहेत त्यांना सांगितलेलं आहे. थ्रेट परसेप्शन बघून आवश्यक तेवढी सुरक्षा त्यांना देण्याकरताही सांगितलं आहे. त्यांना ज्यावेळेस धमक्या आल्या त्याचाही पाठपुरावा पोलीस करतायत. मला असं वाटतं की पोलिसांचं कर्तव्यच आहे की कोणाच्याही जीवाला जर धोका असेल तर त्याच्या जीविताचं रक्षण झालं पाहिजे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत याही बाबतीमध्ये मला असं वाटतं कुठलीही कमतरता येणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.